नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला तर माहितीच असेल की सध्या युट्यूबला किती डिमांड आहे आणि तुमच्या जवळपासचे लोक देखील युट्यूबवरती व्हिडिओज टाकून इन्कम जनरेट करत आहेत। कधी कधी आपल्यालाही वाटतं ना की आपणही युट्यूबवर व्हिडिओ टाकूयात आणि इन्कम जनरेट करूयात, पण योग्य माहिती नसल्यामुळे आपण ते करायला टाळतो। आणि त्याचसाठी मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत थोडक्यात युट्यूब बद्दल माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये व्हिडिओचा टॉपिक कसा निवडायचा, व्हिडिओ कसा शूट करायचा, त्याचं तुम्हाला थंबनेल कसं ऍड करता येईल, त्यासोबतच तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डिंग कसं करायचं आहे, एसईओ कसं करायचं आहे, युट्यूब मधून इन्कम कसं जनरेट होतं, त्यासोबतच युट्यूब मधून आलेलं पेमेंट बँक अकाउंट मधून कसं काढायचं, त्यापर्यंत सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, ज्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे तुम्हाला प्रश्न पडेल की युट्यूब चॅनलच का ओपन करायचा। तर थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगेन की या युट्यूब चॅनल मार्फत तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता आणि ते व्हिडिओ टाकून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता। आणि युट्यूब मधून तुम्ही इनडोर आणि आउटडोर अशा पद्धतीचे व्हिडिओही बनवू शकता। जर तुमच्यामध्ये काही कला आहेत, स्किल आहेत, तर ते तुम्ही तिथे प्रेझेंट करू शकता। तुम्हाला जर फिरण्याची आवड आहे तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता आणि या सर्वांमार्फत तुम्ही व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकू शकता, ज्याच्यातून तुम्हाला इन्कम जनरेट होतं आणि सोबतच तुमची जी कला आहे तेही लोकांपर्यंत पोहोचते। तर आता आपण इथे युट्यूब चॅनल तर क्रिएट करायचं ठरवलेलं आहे, पण विषय कोणता घ्यायचा? तर तुमच्याकडे बरेच विषय इथे अवेलेबल आहेत। तुम्हाला कुकिंग आवडत असेल तर तुम्ही कुकिंग चॅनल ओपन करू शकता, त्यासोबतच क्राफ्ट आवडत असेल तर त्या रिलेटेड तुम्ही क्राफ्ट क्रिएट करून दाखवू शकता। सोबतच टेक्निकल आहे, फायनान्शियल आहे, ब्लॉगिंग आहे, आणि जर तुम्हाला टीचिंग आवडत असेल तर त्या रिलेटेडही तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करू शकता। असे बरेचसे सब्जेक्ट आपल्याकडे आहेत आणि जशी तुमची स्किल आहे, ज्या तुमच्या कला अवगत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करू शकता, ते सब्जेक्ट निवडू शकता। सब्जेक्टची निवडही करून झालेली आहे आपली आता। तर आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय असायला हवं। तर एखादं युनिक आणि छान असं नाव आपल्या युट्यूब चॅनलला आपल्याला आता द्यायचं आहे। त्यासोबतच युट्यूब साठी आपल्याला एक बॅनरही क्रिएट करायचं आहे। त्या बॅनर मार्फत आपण लोकांना हे सांगू किंवा आपल्या सबस्क्रायबर्सना हे सांगणार आहोत की आपण कशाच्या रिलेटेड हे व्हिडिओ बनवतोय। त्यासोबतच आपल्याला आता एक छानसा लोगो देखील आपल्या चॅनलसाठी क्रिएट करायचा आहे। त्या लोगो मार्फत तुम्हाला लोकांना सांगता येईल की हा आपला चॅनल आहे आणि अशा पद्धतीचं हे चॅनलचं नाव असणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला युट्यूब चॅनलसाठीचा हँडल क्रिएट करायचा आहे। तुम्ही शॉर्ट्स बनवाल तर त्याच्या खाली तुम्हाला तो हँडल बघायला मिळेल। तर हे सर्व केल्यानंतर आपण व्हिडिओ टाकायला तर सुरुवात करू शकतो युट्यूब चॅनलवर, पण त्यासाठी काही क्रायटेरियाही आपल्याला पूर्ण करायचं आहे, तेव्हाच तर आपले इन्कम सोर्स जनरेट होईल। आणि हे क्रायटेरिया काय आहे ते आता आपण बघूया। तर आपला फर्स्ट क्रायटेरिया असा आहे की यामध्ये तुम्हाला 1 वर्षाच्या आत 500 सबस्क्रायबर्स प्लस 3000 तासांचा वॉच टाइम कंप्लीट करायचा असतो, किंवा 3 मिलियन शॉर्ट व्ह्यूज तुम्हाला 90 दिवसांच्या आत कंप्लीट करायचे असतात। आणि हे सर्व केल्यानंतर तुम्हाला मेंबरशिप, सुपर थँक्स आणि शॉपिंगचे ऑप्शन्स ओपन होतात, ज्याच्यातून तुम्ही इन्कम सोर्स जनरेट करू शकता। आणि आपला जो सेकंड क्रायटेरिया असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 1 वर्षांच्या आत 1000 सबस्क्रायबर्स प्लस 4000 तासांचा वॉच टाइम कंप्लीट करायचा असतो, किंवा तुम्ही 10 मिलियन शॉर्ट व्ह्यूज हे 90 दिवसांच्या आत कंप्लीट करून तुमचा इन्कम सोर्स जनरेट करण्याचा मार्ग मोकळा करू शकता। तर आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की हे सर्व केल्यानंतर नक्की आपल्याला इन्कम कसा भेटणार आहे आणि कशा मार्फत भेटणार आहे। तर इथे तुम्ही पाहिलं होतं की फर्स्ट जो क्रायटेरिया होता, ज्याच्यामध्ये आपले 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे होते, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मेंबरशिप, सुपर थँक्स आणि शॉपिंग हे ऑप्शन ओपन होतात। तर आपला पहिला ऑप्शन असणार आहे मेंबरशिप। तर तुम्ही बरेचदा बघितलं असेल की तुम्ही काही युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघत असता आणि खाली तुम्हाला जॉईनचं ऑप्शन बघायला मिळतं, ज्यावर क्लिक केल्यानंतर एक ठराविक रक्कम बघायला मिळते आणि ती पे केल्यानंतरच तुम्हाला त्या चॅनलची मेंबरशिप भेटते। तर तुम्ही जो चॅनल क्रिएट करत आहात त्याची मेंबरशिप तुमचे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स घेऊ शकतात, आणि ज्यासाठी तुम्हाला एक ठराविक रक्कम ठरवायची आहे की ती ठराविक रक्कम पे करून तुमचे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स तुमच्या चॅनलची मेंबरशिप घेतील, आणि ती जी काही रक्कम येणार आहे तेच तुमचं इन्कम असणार आहे। तर आपला दुसरा ऑप्शन आहे सुपर थँक्स। यामध्ये तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या खाली देखील तुम्हाला थँक्सचा ऑप्शन बघायला मिळतो। जर तुमच्या सबस्क्रायबर्सना, व्ह्युअर्सना तुमचा व्हिडिओ आवडला, तो खूप माहितीपूर्ण वाटला, तर पैशांच्या स्वरूपात ते सुपर थँक्स मार्फत तुम्हाला हे पे करू शकतात आणि तेही तुमचं इन्कमच असणार आहे। त्यानंतरचा आपला थर्ड ऑप्शन आहे शॉपिंगचा।
तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की स्क्रोलिंग करत असताना एखादी व्यक्ती तुम्हाला प्रोडक्ट बद्दल माहिती देत असते आणि तोच प्रोडक्ट तुम्हाला टॅग केलेलाही बघायला मिळतो, ज्यावर क्लिक केल्यानंतर तो जर का बाय केला तर त्या व्यक्तीला त्याचं कमिशन मिळतं. तर अशाच पद्धतीने तुम्हाला जेव्हा शॉपिंगचं ऑप्शन मिळतं, तुम्ही काही प्रोडक्ट टॅग करून कमिशन स्वरूपात हे इन्कम जनरेट करू शकता. तर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला हे ऑप्शन्स ओपन झाले होते आणि जो सेकंड क्रायटेरिया आपण बघितला होता ज्यामध्ये आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स करायचे होते, त्यानंतर तुम्हाला वॉच पेजेस ऍड्स म्हणजे जेव्हा तुमचे व्हिडिओ चालू असतात त्यामध्ये तुम्हाला काही ऍड्स बघायला मिळतात, त्याच्या मार्फत तुम्हाला इन्कम मिळतो. त्यानंतर आहे शॉर्ट फीड्स ऍड्स म्हणजे शॉर्ट स्क्रोल करत असताना त्यामध्ये तुम्हाला काही ऍड्स बघायला मिळतात ज्यामधून तुम्हाला पैसे मिळतात आणि यासोबतच तुम्हाला स्पॉन्सरशिपही इथे मिळू शकते आणि ब्रँड प्रमोशनही पाहायला मिळतं. तर हे जर का ऑप्शन तुम्हाला मिळाले तर यामधूनही तुम्हाला इन्कम जनरेट करता येतं. तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी सांगू इच्छिते की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. तर या सर्व माहितीनंतर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ शूट कसा करायचा. तर इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की काही नाही तर सर्वांकडे मोबाईल तर अवेलेबल असतोच, ज्यामधून तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता आणि जर का तुमच्याकडे कॅमेरा असेल किंवा अवेलेबल होत असेल तर त्यातूनही तुम्ही ते शूट करू शकता. यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड. तर तुमचा बॅकग्राऊंड अशा पद्धतीचा असायला हवा की ज्यामध्ये तुम्ही उठून दिसाल आणि बाजूच्याही गोष्टी व्यवस्थित आणि नीटनेटक्या वाटतील. जर का सगळ्या गोष्टी छान असेल तर ते बघताना देखील व्यवस्थित वाटतात. तर यानंतर आहे कॅमेरा अँगल्स. तर जर तुम्ही कॅमेराने शूट करताय तर ते कॅमेरा अँगल्स पण अगदी व्यवस्थित असायला हवेत. जर फक्त तुम्ही एखाद्या गोष्टीची माहिती सांगताय तर तो समोरासमोर तुम्ही सांगू शकता, पण जर का तुम्ही व्लॉगिंग करताय तर व्लॉगिंग करत असताना तुमच्या कॅमेराचा अँगल अशा पद्धतीने असायला हवा की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही माहिती देताय ती गोष्ट आणि प्लस तुम्ही त्या कॅमेरा अँगल मध्ये व्यवस्थित वाटायला हवात, तेव्हा ते बघतानाही नीट वाटेल. तर अँगल्स नंतर महत्वाचा अजून एक विषय असा येतो की रिझॉल्युशनचा. जर का तुम्ही व्हिडिओ शूट करत आहात, प्रयत्न करा की तो हाय रिझॉल्युशनला ठेवाल, जेणेकरून तुमचे जे काही व्हिडिओ तुम्ही बनवत आहात त्याची क्वालिटी ही छान वाटेल. तर यानंतरचा विषय असा आहे की तुम्ही जेव्हाही व्हिडिओ करत आहात तर तुम्ही मोबाईलने शूट करताय किंवा तुमच्या कॅमेराने शूट करताय, पण ते दोन्हीही स्टेबल असायला हवेत, कारण ते जर स्टेबल नसतील तर तुमचा व्हिडिओ दिसताना नीट दिसणार नाही. तर यामध्ये आपला नेक्स्ट पार्ट असणार आहे व्हॉइस ओव्हर किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग. तर बरेचदा तुम्ही बघितलं असेल की काही व्हिडिओज असे असतात ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही व्यक्ती दिसत नाही पण आवाज येत असतो आणि व्हिडिओ प्ले होत असतो. तर तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवणार असाल तर इथे व्हॉइस रेकॉर्डिंग खूप महत्वाचं काम करतं. पण इथे तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की तुमची ऑडिओ क्वालिटी देखील व्हिडिओ क्वालिटी सारखीच चांगली असायला हवी. आणि जर का तुम्ही मोबाईल मधूनच तुमची रेकॉर्डिंग करणार असाल तर अशा वेळेला तुम्ही अशा शांत ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकता जिथे बाहेरचा आवाज यायला नको, कारण की जर का बाहेरचा आवाज जास्त आला तर तुमचा आवाज व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचणार नाही. जर का तुम्ही इथे माईकचा वापर करत असाल तर इथे तुम्हाला नॉइस रिडक्शनचाही ऑप्शन मिळतो, ज्यामुळे तुमची ऑडिओ क्वालिटी चांगली होते. आणि त्यासोबत असे बरेचसे ऍप आहेत ज्याचा वापर करून तुमची साऊंड क्वालिटी तुम्ही बेटर करू शकता. तर इथे सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंग यासाठी महत्वाचे आहे की तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की बरेचसे युट्यूबर्स असे आहेत ज्यांचा व्हिडिओ दिसता क्षणी आपण त्याच्यावर क्लिक करतो, कारण त्यांची व्हिडिओ एडिटिंग इतकी छान असते, ती एवढी अट्रॅक्टिव्ह आणि आय कॅचिंग असते की आपल्याला ते पाहायला आवडतं. पण बरेचदा असे व्हिडिओ पण असतात जे बघण्यात आपल्याला काही रस नसतो किंवा ते छान वाटत नाहीत म्हणून आपण ते बघत नाही. तर म्हणूनच आपली व्हिडिओ एडिटिंगही अशी असायला हवी की जेणेकरून आपल्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना ते आवडायला हवं. तर हे सर्व करत असताना आपल्याला या गोष्टींचं लक्ष द्यायचं आहे की कलर ग्रेडिंग छान असायला हवी. तुम्ही जे काही टेक्स्ट ऍड करताय, म्युझिक ऍड करताय, जे काही इफेक्ट टाकणार आहात ते छान असायला हवेत. जे कलर कॉम्बिनेशन तुम्ही ठेवणार आहात ते छान असायला हवेत. जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित ऍड करता तेव्हा तो व्हिडिओ दिसतानाही खूप छान दिसतो. आणि यासाठी तुम्ही बऱ्याचशा ऍपचाही वापर करू शकता, जसं आपल्याकडे VN आहे, इनशूट आहे, काइन मास्टर आहे, सोबतच कॅपकट आहे. असे बरेचसे ऍप आहेत ज्याच्यातून तुम्ही छानपैकी व्हिडिओ एडिट करू शकता. हा सर्व व्हिडिओ एडिट करून झाल्यानंतर तुम्ही हाय क्वालिटीमध्ये तो एक्सपोर्ट करू शकता आणि तो अपलोड केल्यानंतर दिसतानाही छान दिसेल. इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपला एक हिंदीमध्ये देखील चॅनल आहे ज्याचं नाव आहे टेक अँड रिच प्रतीक्षा, आणि ज्यामध्ये तुम्हाला युट्यूब वरती चॅनल कसं क्रिएट करायचं आहे, त्याचा लोगो कसा बनवायचा, बॅनर कसा क्रिएट करायचा, व्हिडिओ शूट कसा करायचा, असे बरेच व्हिडिओ तिथे पाहायला मिळतील, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि आपल्या त्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात.
तर आता आपण इथे बघणार आहोत की आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी ऍक्सेसरीज कोणत्या कोणत्या लागणार आहेत. तर मोबाईल तर आपल्याकडे अवेलेबल असेलच, त्यासोबतच जर कॅमेरा अवेलेबल असेल तर यामार्फतही तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. त्यासोबतच तुम्हाला इथे मोबाईल स्टँडची गरज लागेल. तुम्ही जर व्लॉगिंग करणार असाल तर तुम्ही सेल्फी स्टिकचाही वापर इथे करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर माईक असेल तर व्हॉइस क्वालिटी चांगली येण्यासाठी तुम्हाला माईकचीही गरज लागेल. यासोबतच तुम्ही जर का प्रोफेशनल व्हिडिओ बनवणार असाल तर टेबल आणि खुर्ची याचाही सेटअप तुम्ही तिथे ठेवू शकता. तर इथे जर का तुम्ही इनडोर शूट करणार असाल तर या वेळेला तुमच्या ज्या मेन लाईट्स आहेत त्या पण चांगल्या असायला हव्यात, जेणेकरून समोरून जेवढा उजेड येईल तेवढं तुम्ही दिसताना छान दिसाल. यासोबतच तुम्ही RGB लाईट्सचाही वापर करू शकता. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघू शकत असाल तर इथे तुम्हाला कलरफुल लाईट्स दिसत आहेत, ज्या की RGB लाईट्स आहेत, त्यामुळे इफेक्टही खूप छान येतो. आणि मी जर नेचर फ्रेंडली असल्या कारणाने तुम्ही बघू शकता पाठीमागे मी इंडोर प्लांट्स ठेवले. तर अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेटिव्ह आयटम्सही ठेवू शकता. जसं तुम्ही क्राफ्ट रिलेटेड करताय तर त्याला जे साजेस डेकोरेटिव्ह आयटम्स असतील ते तुम्ही तिथे ठेवू शकता. कुकिंग करताय तर त्या पद्धतीचा सेटअप तुम्ही तिथे ठेवू शकता. तर असं जर का ज्या पद्धतीचा तुमचा व्हिडिओ असेल त्या पद्धतीने डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्हाला तिथे ठेवता येतील. यासोबतच तुम्ही रिंग लाईटचाही वापर करू शकता. तर रिंग लाईटच्या मदतीने तुम्ही मोबाईल सेट करू शकता आणि हवे तसे व्हिडिओ घेऊ शकता. त्यासोबतच जर का तुमच्याकडे ड्रोन अवेलेबल असेल तर त्यामधून तुम्ही सिनेमॅटिक्स व्ह्यूज घेऊन तुमच्या व्हिडिओज मध्ये टाकू शकता, जेणेकरून तुमचे व्हिडिओ अजून छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटतील. यासोबतच तुमच्याकडे जर का PC आणि लॅपटॉप असेल तर त्यामधून तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता, नवनवीन माहिती घेऊ शकता. आणि या सर्वांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सुरुवातीला या सगळ्या एका वेळेला गोष्टी आपल्याकडे हव्या आहेतच असं काही नाहीये. तुम्ही कमीत कमी गोष्टीतून देखील सुरुवात करू शकता. जसं तुम्हाला वाटत आहे की या गोष्टीची गरज आहे त्यानुसार तुम्ही ऍक्सेसरीज वाढवू शकता. तुम्ही जर पाहिलं तर सध्याचे माझे व्हिडिओ आणि या आधीचे व्हिडिओ यामध्ये तुम्हाला खूप काही फरक जाणवेल. तर जशी गरज आहे त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता. तर आपला व्हिडिओ शूटही करून झालेला आहे आणि एडिटही करून झालेला आहे. आता तो अपलोड पण तर करायचा आहे. तर तो कसा करायचा? त्याच्यासाठी सिंपली तुमच्या युट्यूब अकाउंटवर तुम्हाला जायचं आहे, जिथून तुम्ही तो अपलोड करू शकता. यामध्ये सर्वात आधी आपल्याला टायटल टाकायचं आहे. या टायटल मधूनच लोकांना कळणार आहे की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर व्यवस्थित आणि सरळ आपला टायटल असायला हवा. त्यानंतर वेळ येते थंबनेलची. तर आपला एक अट्रॅक्टिव्ह थंबनेल देखील आपल्याला तिथे ऍड करायचा आहे. त्यातही आपण मेन्शन करायचंय की हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे. यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन ऍड करायचे. त्यामध्ये आपण हे टाकायचं आहे की हा व्हिडिओ जो आहे त्याच्या मार्फत तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे किंवा कोणती माहिती पाहायला मिळणार आहे. सोबतच तुमचे जर आधीचे काही व्हिडिओ बनवलेले असतील तर त्याच्या लिंक आहेत, सोशल मीडिया लिंक आहेत, ते तुम्ही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे टॅग्सचा ऑप्शन येतो. टॅग्स मध्ये तुम्हाला असे काही टॅग्स टाकायचे आहेत जेव्हा लोक सर्च करतात तेव्हा इझिली तुमचा जो व्हिडिओ आहे तो पण सर्च लिस्ट मध्ये लवकर यायला हवा. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रोसेस फॉलो करून तुम्हाला तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक प्रश्न असा पडतो की आपले सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स हे कसे वाढतील. तर यासाठी सुरुवातीला तुम्ही तुमची मित्रमंडळी जे काय आहेत, नातेवाईक आहेत, जे जवळचे माणसं आहेत त्यांना सांगू शकता, ते सबस्क्राईब करतील. त्यासोबतच तुम्ही जी तुमची व्हिडिओची लिंक आहे तीही शेअर करू शकता. सुरुवातीला आपल्याला असं वाटू शकतं की यात आपला वेळ वाया जातोय किंवा याला खूपच वेळ द्यावा लागतोय, लवकर सबस्क्रायबर्स मिळत नाहीयेत. तर त्यावेळेला आपल्याला बिलकुल निराश व्हायचं नाहीये. जर का आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्यालाही त्या कामाला थोडासा वेळ द्यावा लागतो. कारण मीही जेव्हा सुरुवात केली होती सुरुवातीला मलाही असंच वाटत होतं, पण आज जेव्हा मी वेळ दिला तेव्हा मी या स्टेज पर्यंत आले आहे की आता माझे बरेचसे सबस्क्रायबर्स झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हीही थोडासा वेळ जर दिला तर इझिली तुमचेही सबस्क्रायबर्स वाढतील आणि त्याचबरोबर तुमचे व्ह्युअर्स देखील वाढतील. आणि मित्रांनो, मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की आपला जो हा चॅनल आहे यावरती मी भरपूर असे युट्यूब रिलेटेड व्हिडिओ आणणार आहे, ज्यासाठी आपल्या या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे सर्व केल्यानंतर जेव्हा आपले क्रायटेरियाज कम्प्लीट होतात तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओज वरती शॉर्ट्स वरती ऍड्स यायला सुरुवात होते. पण त्यावेळेला तुमचं इन्कम चालू होत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं चॅनल देखील मॉनिटाईज करावा लागतो. तर तेव्हा तुम्हाला मॉनिटायझेशनचं ऑप्शन येईल, जिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता त्यावेळेस युट्यूब तुमच्या चॅनल बद्दल सगळं व्हेरीफाय करतं की हा चॅनलवरती काही स्ट्राईक्स तर नाहीयेत, कॉपीराईट्स तर नाहीयेत. आणि जर का तुमचं चॅनल ऑल क्लिअर असेल तर ते तुम्हाला एलिजिबल करतात. एलिजिबल झाल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे आणि सर्वात आधी चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, जेणेकरून तुमचं इन्कम सुरू होतं. तर इथे आपला चॅनलही मॉनिटाईज झालाय आणि तुमच्या युट्यूब स्टुडिओमध्ये तुम्हाला काही पैसेही दिसायला सुरुवात झाले असेल, जे की डॉलर स्वरूपात आहेत. पण आता हे अकाउंटमध्ये घ्यायचे कसे?
तर त्यासाठी तुम्हाला गुगल ऍडसेन्स अकाउंटचा ऑप्शन मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला गुगल ऍडसेन्स अकाउंट क्रिएट करावं लागतं, ज्यामध्ये तुमचे डिटेल्स आणि बँक डिटेल्स तुम्हाला ऍड करायचे आहेत. आणि ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर मिनिमम जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसारच तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये घेता येतात. तर अशा पद्धतीने युट्यूब चॅनल चालू करण्यापासून ते बँक अकाउंटमध्ये पेमेंट घेण्यापर्यंत मी तुम्हाला संपूर्ण माहिती इथे थोडक्यात सांगितलेली आहे. जर यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सोबतच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.